नमस्कार. मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल. आपल्यासमोर जो हा व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील हे ऑफिस आहे सामाजिक वनीकरणाचं. हे कार्यालय आहे वन परिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण उमरखेड येथील. आणि ह्या ठिकाणी सध्या संध्याकाळचे 4:15 वाजलेले आहेत आणि ह्या ऑफिसमध्ये कुणीसुद्धा नाही. पहा, ह्या ऑफिसला कुलूप लावलेलं आहे. ह्या ठिकाणी खुर्च्या आहेत आणि रात्रीला ऑफिस चालू असल्याचं दाखविण्यासाठी या ठिकाणी लाईटसुद्धा आत्ताच लावून ठेवलेली आहे, म्हणजे दिवसभर लाईट चालू आहे. आणि पहा, या ठिकाणी एकसुद्धा कर्मचारी, शिपाई, वन परिक्षेत्र अधिकारी, त्यानंतर वनरक्षक, वनपाल कुणीसुद्धा नाही. पहा, आज शुक्रवार आहे, दुपारचे 4:15 वाजलेले आहेत आणि ऑफिसमध्ये हे रेकॉर्ड आहे, महत्त्वाचे सामान असू शकते आतमध्ये. आणि अशा अवस्थेमध्ये या ऑफिसला कुलूप लावून सगळे कर्मचारी गायब झालेले आहेत. दिन जाव आणि फुकट पगार खाव अशी ह्या ऑफिसची अवस्था झालेली आहे. पहा, या ठिकाणी शासनाची गाडीसुद्धा दिसत नाही, कर्मचारी नाहीत, कुणीसुद्धा नाही. फक्त समोर एक पाण्याचं पिण्यासाठी एक ड्रम ठेवण्यात आलेला आहे. दिवसा लाईट चालू आहे आणि ह्या ऑफिसमध्ये आज रोजी कुणीसुद्धा हजर नाही. आणि यांच्यावर कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचा दबाव नाही. आणि ह्या ऑफिसमध्ये अनेक भ्रष्टाचाराच्या घटना घडलेल्या आहेत. यापूर्वी या ठिकाणचे वन परिक्षेत्र अधिकारी कुमारी इंगोले मॅडम होत्या, त्यांच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला होता. त्यांच्या अनेक तक्रारी झालेल्या आहेत, परंतु त्यांच्यावर सुद्धा कुठलीही कारवाई झाली नाही. उलट त्यांना बढती देण्यात आली आणि त्यांची बदली करण्यात आली. असा प्रकार सध्या सामाजिक वनीकरणात सुरू आहे. सामाजिक वनीकरणात लावण्यात येत नसलेले झाडे हे वेळ टळून लावले जातात, त्याचं निंदन केलं जात नाही, त्यांना खत दिलं जात नाही, त्यांना पाणीसुद्धा दिलं जात नाही. त्याचबरोबर ह्या लावलेल्या वृक्षांना संरक्षणासाठी जे काटेरी कुंपण करायला पाहिजे ते सुद्धा केलं जात नाही. अशी गंभीर अवस्था असल्यामुळे वनाचे क्षेत्रसुद्धा या ठिकाणी कमी होत आहे. त्याचबरोबर शासनाच्या पैशाचा दुरुपयोग होत आहे. आणि पहा, या ऑफिसमध्ये सगळीकडे कुलूप लावलेले दिसत आहे, कोणताही कर्मचारी हजर नाही. अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर, उमरखेड.